नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण शेवयाचे लाडू बनवणार आहोत. खूप छान असे हे लाडू तयार होतात. अगदी लहान मुलांनासुद्धा पटकन आवडतील असे हे लाडू आहेत. तुम्ही आवर्जून करा, तुम्हालासुद्धा नक्की आवडतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सर्वप्रथम 1 प्लेट नायलॉन शेवई घेतलेली आहे. तर ही घरी बनवलेली शेवई नाही, तर मी विकत आणलेली आहे. नायलॉनची शेवई आहे. तर 1 प्लेट घेतलेली आहे. इथे मी कढई गॅसवर तापवण्यासाठी ठेवली होती. छान अशी आपली कढई तापलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे. इथे तुम्ही तूप कमी जास्तसुद्धा करू शकता. तर तूप छान असं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काजू बदामाचे थोडेसे काप टाकायचे आहेत आणि हे काप आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत. तर छान असं सोनेरी रंग आला की हे काप आपण काढून घेऊ. तर छान असे हे काप तळून झालेले आहेत, काढून घेऊ. आता याच कढईमध्ये आपल्याला शेवई भाजून घ्यायची आहे. कढईमध्ये थोडंसं तूप आहे, त्यामध्येच मी शेवई भाजून घेणार आहे. जर तुम्हाला तूप अजून टाकायचं असेल तर तूप इथे तुम्ही टाकू शकता. तर बदामाचे काप सगळे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर राहिलेल्या तुपामध्ये मी शेवई टाकलेली आहे. शेवई आपल्याला सारखी हलवत भाजून घ्यायची आहे. सोनेरी रंग येईपर्यंत शेवई छान अशी भाजून घ्यायची आहे आणि सारखी हलवत राहायची आहे. तर शेवयाचा तुम्ही भात खाल्ला असेल किंवा खीर खाल्ली असेल, उपीटही खाल्लं असेल, पण या पद्धतीने लाडू बनवून नक्की खा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हे लाडू आवडले किंवा नाही आवडले, ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर शेवई छान अशी सोनेरी रंगावर भाजल्यानंतर त्यामध्ये मी 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे. तर पाणीसुद्धा इथे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त शेवई शिजलेली आवडत असेल तर इथे तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा जास्त टाकू शकता. तर मी शेवई जास्तसुद्धा शिजवणार नाही, तर थोडीशी मोकळी सुटसुटीत शेवई होईल इथपर्यंत शेवई शिजवून घेणार आहे. तर यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तर 1 छोटी वाटी मी साखर टाकलेली आहे. साखर तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता. तुम्हाला किती गोड हवं आहे किंवा गोड नको आहे त्या हिशोबाने तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. तर आता साखर छान अशी विरघळलेली आहे. शेवयामध्ये थोडंसं पाणी आहे. तर झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत शेवई छान अशी शिजवून घेऊ. तर इथे पाहू शकता शेवईमधलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि छान अशी आपली ही शेवई शिजलेली आहे. तर थोडीशी शेवई शिजल्यानंतर थोडीशी परतून घेऊ. तर 1 मिनिटभर ही शेवई मी परतून घेतलेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध पावडर. तर इथे तुम्ही कुठल्याही कंपनीचं दूध पावडर घेऊ शकता. तर मी अर्धी वाटी एवढं दूध पावडर घेतलेलं आहे आणि ते या शेवयामध्ये टाकलेलं आहे आणि तळून घेतलेले काजू बदामाचे काप ते सुद्धा टाकलेले आहेत. आता हे सगळं टाकून झाल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घेऊ. तर दूध पावडर छान असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध पावडरच्या काही गाठी यामध्ये होणार नाहीत. तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी काटे चम्मचने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये एकही दूध पावडरची तुम्हाला कुठेही गाठ दिसणार नाही. तर छान असं हे मिक्स करून झालेलं आहे. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊ. तर इथे मी सगळं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. थोडंसं कोमट असतानाच याचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत, जास्त गार होऊन द्यायचं नाही. तर जास्त जर गार झालं तर याचे लाडू वळले जाणार नाहीत. थोडंसं गरम असतानाच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता हातालासुद्धा पोळत नाही, फक्त थोडंसं कोमट ठेवायचं आहे. जास्त गरम असतानासुद्धा लाडू बांधायचे नाहीत. थोडंसं कोमट आहे तोपर्यंत अशा प्रकारे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर छान असा लाडू वळला जात आहे, इथे पाहू शकता. तर लाडू तयार झाल्यानंतर तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते, पाहू शकता छान असा झालेला आहे. यावरती तुम्ही पिस्त्याचे कापसुद्धा लावू शकता. खूप छान असे लाडू हे तयार होतात आणि लहान मुलांनासुद्धा नक्कीच आवडतील. तुम्ही नक्की करून पहा. हे लाडू तुम्ही लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा दिले तरीही चालतील, कारण खूप छान असे लागतात. तर इथे सगळे लाडू आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे लाडू बनवून घेऊ शकता. तर इथे मी थोडेसे लहान लाडू बनवून घेतलेले आहेत.
तर अशा प्रकारे मी दुसरा लाडूसुद्धा तयार करून घेतलेला आहे. पाहू शकता छान असा तयार झालेला आहे. तर सगळे लाडू आपल्याला असेच तयार करून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता दुसरासुद्धा लाडू आपला छान असा झालेला आहे. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही लहान मोठे लाडू सगळे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे मी छान असे लाडू बनवून घेतलेले आहेत. सगळे लाडू तयार झालेले आहेत. तर इथे तुम्हाला मी दाखवते एवढे लाडू माझे तयार झालेले आहेत आणि 2 लाडू मुलांनी खाल्लेले सुद्धा आहेत. तर एकूण माझे 6 लाडू तयार झालेले होते. तर यावरती मी थोडेसे पिस्त्याचे कापसुद्धा टाकलेले आहेत. पाहू शकता छान असे दिसत आहेत. आणि अशा प्रकारे लाडू तुम्ही नक्की बनवून पहा, मुलांना तुमच्या नक्कीच आवडतील. तर छान असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.